नमस्कार. श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी दिनकर राऊत आपलं स्वागत करतो. आज बुधवार. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. केज पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी मान्यवरांच्या उपस्थित स्वीकारला पदभार. केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारभूत तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट. होळ गावच्या विकासासाठी युवा नेत्याने लाखोंचा निधी खेचून आणला, योगेश शिंदेंचे सर्वत्र कौतुक. आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या गायनाने श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध. आणि आता पाहूयात सविस्तर आढावा. आजची पहिली बातमी आहे केज पंचायत समितीची. केज पंचायत समितीत भाजपास बहुमत असल्याने सत्ता स्थापन करून सभापतीपदी संदीप पाटील आणि उपसभापतीपदी अनिता केदार यांची निवड झाली. या नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी आज 22 मार्च रोजी पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली. या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. आपल्या सत्काराला उत्तर देताना सभापती संदीप पाटील म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं अधुरं राहिलेलं केज तालुक्याचं विकासाबाबतचं स्वप्न मी पंचायत समितीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. या पदग्रहण समारंभाप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडसकर साहेब, तालुका अध्यक्ष दिलीप करपे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास श्री रमेशराव आडसकर, श्री संतोष हांगे, श्री रमाकांत बापू मुंडे, डॉक्टर एगुनी थोरात, श्री विजयकांत मुंडे, श्री भागवत नेटके, सुग्रीव कराड, भगवान केदार, दत्तोबा भांगे व अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. पुढील बातमी आहे केज कृषी उत्पन्न बाजार समितीची. दुष्काळातून सावरलेल्या शेतकरी आता बाजार समितीमध्ये हैराण होताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारभूत तूर केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे आणि 15 दिवस उन्हात बसून शेतकरी हैराण झालेला दिसत आहे. याबाबत शेतकऱ्यांची लूट थांबवून त्यांना न्याय मिळावा म्हणून केज तालुक्यातील शेतकरी युवराज मगर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे या प्रकरणाची रीतसर तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बातमी आहे होळ येथील विकास कामाची. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना होळ येथील योगेश शिंदे या युवकाने शालेय जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना संघटन कौशल्य आत्मसात करून राजकारणात उतरला आहे. भारतीय जनता पक्षाने त्याच्या अल्पावधीतील केलेल्या कार्याची दखल घेऊन त्याला भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदही दिले. सत्ताधारी पक्षाच्या पदाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्याचा नेहमीचा प्रयत्न राहिला आहे. त्याने पुणे येथील खासदार अमर साबळे यांच्या स्थानिक खासदार निधीतून लाखोंचा निधी खेचून आणून जलयुक्त शिवार योजना, सिमेंट रस्ते यांच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकास कामातून गावासाठी मोठं योगदान दिले. या सर्व सामाजिक राजकीय कार्यात राजकीय गुरु म्हणून त्याच्या आत्या भाजपा प्रदेश सदस्य मीनाक्षी पाटील यांचं वेळोवेळी योगेशला मार्गदर्शन असते. या कार्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही शेवटची बातमी आहे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या गायनाची. मागच्या काही वर्षापूर्वी आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले नवल किशोर राम हे अतिशय हुशार, शांत आणि कर्तव्यदक्ष म्हणून परिचित आहेत. परंतु एवढ्या व्यापातून आपली आवड आणि छंद जोपासण्यासाठी क्वचित वेळ मिळतो. परंतु म्हणतात ना, सुप्त गुण लपून राहत नाहीत. अशीच एक संधी नवल किशोर राम यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने गीत म्हणण्याची आली. पाहुयात याची काही क्षणचित्रे. सबसे हंसी
आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपलं शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता याच बातमीचे पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपल्या घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.